नमस्कार मित्र माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील. आजचा ब्लॉग सुरू करत टाटा बघितलं चला सुरू कर मित्रांनो. मी आज आसावरी फोर्टला चाललेला आहे. तुम्हाला दाखवतो तिकडचा व्ह्यू. फर्स्ट टाइम तर मित्राचे 2-3 जाऊन पावसात जातात ते गडावर तुम्हाला भेटवतो. तिकडे तुम्हाला पालघरच्या ऑलमोस्ट आपल्या इकडेच आहे, बोईसरलाच आहे. 20 का 25 किलोमीटर जातो तुम्हाला भेटवतो. सगळे 6:15 होऊन गेले. आजचा फ्रेंडशिप डे हार्दिक शुभेच्छा ज्यांना फ्रेंडशिप डेचा ब्लॉग फर्स्ट टाइम चाललाय. आता पावसाचा पहिला ब्लॉग आहे आपला. तर भेटत सगळ्यांना माझ्या ब्लॉग मध्ये भरपूर जण नवीन माणसं तुम्हाला भेटत. जॉब वाले आले तुम्ही ज्यांनीचा ब्लॉग बघितलाय त्याचे जे आम्ही फिरायला गेले ते चालते आहे. बाकीचे मित्र आहे तुम्हाला भेटतो. आणि आज बर्थडे आहे तर बर्थडे बघू किती जण विश करतात आहे. अर्ध्याने विश केलेले अर्धे विश करतीलच. तो भेटतो तुम्हाला. चला आता ज्या किती लक्षात आहे बघू भेटतो तुम्हाला. चला पुढे. आणि इंस्टा फॉलो का डिस्क्रिप्शन लिंक. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटतो तुम्हाला. चला पुढे. भेटो तुम्हाला. डीमार्टला सामान घेतलं थंड वंडासाठी. तिकडे नाश्ता वाश्ता करते सगळं जेवण. भेटो तुम्हाला आता सगळ्या शेरी गडला का फर्स्ट टाइम मी पण चालले. मित्र आम्ही सगळे चाललेले कंपनीतले सगळेजण आम्ही ते चाललेले आहे. एका अजय आहे थांबलेला, दुसरा अजय आहे दाखवतो कंपनीतले सगळे. आणि इकडे ते आता अजय साठी थांबलेले आम्ही सगळे इकडे कंपनीतले सगळे मित्र सगळे तुझे सगळे नाश्त्याचे हे आता आम्ही चाललेले इकडनं तर स्पॉटला आशेरी गडला. तिकडचा व्ह्यू असा इकडे दिसायला इकडनं तुझं फॉग झाला अख्खा इकडनं. आणि हा रस्ता असा सगळे थांबले इकडनं. आम्ही सगळे मुलं सगळे चालले. आता भेटतो मग पुढे. रस्ता बी चाललाय ह्या रस्त्याने. इकडनं व्ह्यू बघा. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो काय मस्त दिसतोय. फक्त व्ह्यू बघा. आपलं सगळी वाटतं इकडे पार्किंग दिली वाटतं. इकडे पार्किंग व्ह्यू बघा काय व्ह्यू वाटतं. रस्ता इकडे दिसते समोर. इकडे चढायचा रस्ता आहे. बरं आहे की रस्ता आहे. बाईक कार लोक आरामची जाऊ शकते रस्त्याने. बरं दिसतो कुठून रस्ता. आता आपला ब्रिज लागतोय छोटावाला ब्रिज. फर्स्ट टाइम चाललंय. बाकीचे 2-3 जण जाऊन आले. नदी क्रॉसिंग आपण छोटीशी करणं हे दाखव. नदी पावर आपली चढाई आहे थोडीशी. बाकीची आपली चढाई चालत जाय चढायचे तिकडनं. तर बघू काय आणि तो व्ह्यू बघा समोर तुम्हाला एक्झॅक्ट दिसेल. आता थांब. आणि हे बघा मित्र व्ह्यू असं इकडे आणि शेती चालू आहे. काही तांदळाची शेती. आणि हा व्ह्यू इकडनं जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवायचा. तो लांबून बघितला ना व्ह्यू समोर इकडचे व्ह्यू सगळं दिसतंय. इकडे जुने घर अजून आहे. इकडे शेणाची बांधलेली घरं, कौलारी घरं इकडनं रस्ता. सगळी शेती मधून रस्ता. ग्रीनरी काय व्ह्यू पावसाळ्यातच म्हणजे ग्रीनरी बघायला मजा येते. आता पुढे गाव आलंय बघा मित्रांनो. इकडे व्हिडिओ काय मस्त वाटतं एकदम दिसा. ग्रीनरी तुम्हाला येताना बघितले तुम्ही पण बघायला काय भारी ते एकदम मस्त व्ह्यू. तुम्हाला झूम करून दाखवतो इकडनं. फॉग अख्खा झालेला आहे. दुपारच्या आता 10 वाजलेले आहे. पण किती सीन दिसत. डोंगर पण दिसत नाही एवढं व्ह्यू. आणि ग्रीनरी तुम्ही मोबाईल मध्ये एवढं दिसणार नाही क्लिअर किती असं ग्रीनरी. हा एरिया सारखे पार्किंग लावले इकडे सगळ्यांनी. आम्ही चालले सगळेजण इकडे गडावरती कडनं. तर सगळे आम्ही हे तुझे सगळे इकडं रस्त्याला फर्स्ट टाइम बघू. आता सगळ्यांना ज्यांना माहिती आहे पुढे चाललंय इकडनं सगळे आम्ही मित्रमंडळ फ्रेंडशिप डेचे सगळे मस्त गडावर चालले. भेटतो इकडे सगळे कंपनीतले तुझे मोरया. ह्यात इकडे क्रॉसिंग आहे पाण्याची थोडे इकडनं. बुट घातलेले आमच्या बुट इकडनं. वॉटर क्रॉसिंग थोडी आमची इकडनं. हे सगळे एकमेकांना शूट करते. इकडनं आयफोन शूट चाललंय मिनी ब्लॉग. आणि आपला हा मेन ब्लॉग इकडनं सगळे चाललंय.
थोडे दगड नसते तर बाईक पण आणा शिकडे. ते ऑफ रोडिंग वाले बाईकांची मजाच आहे. सांभाळून जाऊन भेटू चिखल भेटतो मग पुढे. ए ध्रुव काय झालं? चप्पल तुटली? सँडल तुटली? सुरुवातच झाली का रे? आणि हे इकडे वन विभागाचं लिहिलेलं आहे की डिटेल आता दाखवतो. पॉज करून वाचून घ्या काय काय डिटेल इकडे दिलेली आहे A to Z इकडनं. आता इकडे चालले आहे थोडं मित्र चालले इकडनं तुम्हाला दाखवतो. मागे वॉटर क्रॉसिंग होती. हा रस्ता असा इकडनं जंगल टाईप छोटा थक्कार चिखल आहे. पुढे भेटत तुम्हाला मित्र. ही अशी नदी वाहते. त्या नदी जे वाहत तिकडनं तसं घर जायचं इकडनं हा रस्ता असा ऑलमोस्ट तुम्हाला दाखवला थोडाफार. पुढचं दाखवायला की लोकेशन रस्ता कसा पकडायला विसरायला नको वेगवेगळे रस्ते त्यामुळे हा रस्ता असा इकडनं शूटच चालू आहे. एक टाइम मिनिटाला पुढे पोज झाला की फोटोशूट चालू आहे. आणि मित्र हे बघा हा व्ह्यू इकडे तुम्हाला दिसतोय का नाही? वरती गेला तर दाखवते व्ह्यू असा इकडनं. जसं पुढे जातो तसं तर व्ह्यू आहे एक नंबर दिसायला. आता मी कव्हर लावलं तर थोडा शेकी होऊ शकतो व्हिडिओ पण चालला आहे. आणि पुढे दाखवतो सगळे पुढे गेले थोडं मी मागे राहिलं पुढे. ही इकडनं सुरुवात झाली चढणची. आता इथं फर्स्ट टाइम आता थोडाफार रस्ता हा पहिले जो जुना दिसतो तुम्हाला हा आहे असा इकडनं. आणि हे उलट आहे चाललंय. तुम्ही धावतो तर धावणार आपल्याला पहिल्यांदा सेफ्टी झाली. ते गेले आम्ही दोघं पुढे. ते 5 मिनिटासाठी बसलेले इकडे. आता व्ह्यू तुम्ही बघा आवाज पण तशी क्लिअर आहे सायलेंट अख्खं. त्याकडे फर्स्ट टाइम चालला. आणि हा असा रस्ता आहे पहिल्याची दगडी टाईप बनवून गेलेले छोटासा रस्ता थकलाय चढले. आणि आता थांबला 2 मिनिटासाठी. गडावून सगळं येतं पाणी. ते स्टार्टिंगला आपल्याला भेटलं ते पाणी हे सगळे शेवटला दिसत अशा व्ह्यू असा बघा. आता दुपारचे 11 वाजून गेले आणि अजून फॉग आहे. विचार एवढं किती फॉग आहे तिकडे गडावर दिसतंय का नाही? भुरकूर दिसत फोकस दिसत असेल. इकडे गड आहे A to Z सगळं. हा गड आहे साईडला एवढा वरती धुगे आहे तर दिसेल तुम्हाला दिसेल नंतर. एका फॉग कमी आता ऊन आहे दिसत नसेल. व्ह्यू काय मस्त वाटतं. धग आहे वरती व्ह्यू सिनेमॅटिक सगळं बघायला भारी वाटलं असं. पण काय दम लागलं तर मी जाऊ शकत नाही. जे असे क्लिप मी तर आता मी इकडे बसलेला कारण की थोडा दम लागायला लागलेला आणि जास्त मी गडावर काही चढला नाही. त्यामुळे तुम्ही बघितलं असे मित्राचे एखाद लाग तुम्हाला क्लिप दिखून दिला मित्राच्या जुन्नरला गेलेल्या पुण्याला साईडला. त्या साईडला त्या जुन्नर गड आहे तिकडे शिवाजी महाराज तेव्हा गेले. त्यानंतर महालक्ष्मी गड आहे. त्यानंतर थर्ड टाइम आता मी चालले. त्यामुळे किती वर्षांतर गडावर चढतोय. सवय नाही चढण्याची त्यामुळे दम लागला. मग आता गेला नाही गडावर. मित्र म्हणलं तुम्ही जा पुढे माझ्या थांबत राहणार टाइम होईल. तर तुम्ही पुढे जा. मी काय थांबून गेला तर त्याच्यामुळे भेटेल पुढे व्हिडिओला एंड पर्यंत बघा कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट करून सांगा. नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि सांगा कसे. आणि मित्र तो इकडे आता मी जस्ट इकडे बसलेलो मी सांगितलं दम येतो तर म्हणून इकडे थांबलेला. आणि इकडे शांतता किती पूर्ण तुझे हा रस्ता इकडे दिसायला दिसतो पूर्ण. ह्या असं शांतता कोण नाही. मी जाय फक्त माझा आवाज एक उलट इकडे बाकी ते बघायला इकडे तिकडे बघतो की लिहिलंय गव्हर्नमेंट की कचरा करू नका. घर संवर्धन आपल्याला करायचे पण माणसं ऐकत नाही. सगळीकडे कचरा तुम्हाला दाखवतो तुम्हाला सगळीकडे कचराच सगळीकडे करून ठेवले. आपण आपली संवर्धन पुढच्या पिढीला काय दाखवणार की गड कसे होते काय किल्ल्यांची सगळी माहिती की दिसत सगळीकडे कचरा केला. आता ही माहिती पाण्याची जागा होती का कसली का बसायला जागा जसं तिकडे बसायला दिसते इकडे इथे पण कचरा केला. विचार आता एवढा कचरा आमच्या याच्या आधी असून आहे तर वर्षाला किती एवढे वर्ष किती कचरा आहे. तसे सांगतात की नाही कचरा करते सगळं उठं सगळं कसं बॉटल घेऊन जातं. आम्ही सगळ्यांनी बॉटल आणली आहे. आम्ही आमच्या सगळ्यांनी बॉटल आणले सोबतच जातात सोबतच घेऊन आम्ही कुठे पण आम्ही ठरवलेले की आपण कचरा करायचा. आपणच कचरा नाही करणार पुढची बघून पुढच्या पिढीला मग समजे कचरा करायचा नाही करायचा असं आपणच संवर्धन नाही करणार तर कोण करणार. गडांचं असं बघा इकडे झाडा चढताय सगळं इकडे शांतता तुम्ही वरचं दाखवतो बाहेरचं की शांतता कोण दाखवत नाही. गडाची बाहेरची कसा एरिया व्ह्यू आता पावसाळ्यात किती ग्रीनरी दिसते. हेच कचरा सगळं अख्खा ह्याच्यामुळे मिळून जाईल. तो 100 वर्षाचा ते कचरा प्लॅस्टिक तर वितळत नाही. आपण असा कचरा करतो ते कसा राहील गड. मित्रांनो मी फक्त रिक्वेस्ट करू शकतो तुम्हाला की गडावर येताना स्वच्छता ठेवा. आपण गड सामान आणि पुढच्या पिढीला कसं बघायला भेटेल फक्त ते रिक्वेस्ट करू शकतो. हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही येताना बॉटल काय पण तुमच्या खायच्या वस्तू ते स्वतः घेऊन जा सोबत. की गड स्वच्छता आपली काळजी एवढी किती गड ग्रुप असतात ते संवर्धन करतात. जेवढे गड आहे आपण राखले ते बाहेर देशामध्ये किती गड ज्याची प्रॉपर्टी आहे ती कशी काळजी घेतात बाहेर देशाने. आपण आपल्या गडांची प्रॉपर्टीची काळजी नाही घेणार कोण घेणार. आपली जिम्मेदारी घ्यायची तर आपण घेऊ. आणि
आणि चला मित्रांनो, आपली 90 डिग्रीची स्टीप चढाई होती ती चढलेली, कारण ही सर्वात कठीण होती सरळ एकदम चढण्यासाठी. आणि इकडचा ऑलमोस्ट झालाय. आपण थोडा इकडचा लूक, तिथे पण कचरा आहे तो थोडा इग्नोर करा. आणि आपण चाललो तो इकडनं सरळ सरळ एका टायमाला एक तर चढू शकता किंवा उतरू शकता, असा व्ह्यू वाटतो इकडनं. कारण थांबले आम्ही थोडे सगळे चढू एकदाच, आणि तुम्हाला पुढे व्ह्यू दाखवतोच. पुन्हा थोडे आहेत बाकी. चला भेटू पुढे. चला आणि फायनली मित्रांनो, आपण टॉप व्ह्यूला गडाच्या पोहोचलेला आहे. इकडं व्ह्यू दिसतो, रोडवर सगळं दिसतं आणि फोटोशूट चालू मित्रांचा. आणि इकडनं ऑलमोस्ट टॉप व्ह्यू सगळं थोडा आहे. तुम्हाला मंदिर ते दाखवतो पुढे, बघत व्हिडिओला. चला लेट्स गो, बाय. आणि मित्र हे बघा, मग देवीमध्ये मंदिर, ते फोटो एवढं कोरीव काम केलं दगडाखाली मंदिर, अजून तर शाबूत एवढं कंडिशन चांगलं आहे. दिसायला लुक आणि कलर पेंट आता रिसेंटली केलंय. लुक कसा आहे कॉमेंट करून सांगा. आता भेटतो पुढे फोटो भेटू खालती. दुपारचे 1 वाजत आले आणि आमचे बॉडी बिल्डर बाकीचे 2-3 वरती आहे, बाकी सगळे हळू उतरत आहे. आणि दगड या आमचा मित्रांनो, जस्ट मी पोहोचलेलो वरती. थोडा 1 तास लेट पोहोचला. थांबलेले आम्ही सगळे, ते पण वर आधी चढलेले म्हणून थांबले. पोहोचला गडा, मस्त फोटो काढले. मी नाही काढले, माझी बॅटरी डाऊन होती आणि पाऊस होता, शूट नाही गेला काही कव्हर आणलं नाही म्हणून. आणि आता उतरतोय आम्ही इकडनं सगळे. आणि मी तर मस्करी केली की मी चढणार नाही. मी चढला ऑलमोस्ट, फक्त प्रँक केला थोडा. आता तुम्ही ज्यांनी आता व्हिडिओ बघितला त्याचे प्रँक केला की सांगाल मी चढणार नाही. मी चढला, मी कारण की असं चढलंय भरपूर दाखवायला मजा केली, त्याची सॉरी. आणि मी तर तुम्हाला सिनेमॅटिक कसा वाटला, वरचा व्ह्यू कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. मजा एन्जॉय कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. तो बोलण्याचा प्रयत्न केला, तो पण कसा वाटला कॉमेंट करा. आता भेटूया अशा नवीन व्हिडिओ. पावसातला आपला पहिला ब्लॉग होता हा. तर कसं वाटलं, आता उतरता भाग आहे त्यामुळे शूट करत चाललं. भेटतो पुढे, द्या आता जेवतील आणि भेटतो पुढे. जसं जाताना बोलू माणसं चढताना दाखवतात, उतरता पण दाखवले. उतरता आपलं वाटतंय स्टीप आहे अख्खा, कारण की जसं चढताना वाका लागतं, उतरताना एकदम रिस्की आहे थोडंसं. उतरताना सामान उतरावं लागतं. रस्ता अर्धा तास आहे. आता बघ फिरून आले आम्ही, ऊन आलं तर संपला ऑलमोस्ट रस्ता. नदी टाईप आले. भेटतो पुढे. चला. ट्रैकिंग करके मजा है कि नहीं? पहली बार था क्या? इसलिए बार था? कितना टेंशन था चढ़ने में था कि उतरने में? मजा आ रहा है? मजा आ रहा है. चलो ज्यादा मजा आ रहा है उतरने पर. मित्रांनो, आता मी जस्ट निघाले की फोटो नागझरीला थांबल्या. तर जेवून घेणार आहे, मित्राच्या घरी जाऊन थोडं थंड पार्टी करणार आहे. भेटतो तुम्हाला ते कसं काय. मित्र तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून प्रेस देऊन कॉमेंट करून नक्कीच सांगा. असा बड्डे आणि फ्रेंडशिप मिळून आपला आजचा ब्लॉग होता. असं तर कोणाला माहिती नव्हतं ब्लॉगवर, ज्यांना माहिती होतं बड्डे त्यांनी विश केलं मला. तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. फर्स्ट असा तुम्हाला आवडला कॉन्टेंट तर शेअर करा. नेक्स्ट टाइम असे व्हिडिओ बनवत जाईल ग्रुप सोबत. चला भेटतो पुढे.